काल भागाबाईच मला म्हणली होती की ती रात्रीच एक इधी करणार आहे म्हणून. त्याच्यानंच यांची तब्येत बरी होईल म्हणाली होती आणि तेच झालं बघ. अगं काकू तसं काहीच नाहीये. जगदंबा सांगते ते अगदी खरंय. आम्ही दोघींनी रात्री रानात जाऊन त्या औषधी वनस्पतीची फुलं शोधून आणली आणि मग ती खुडून त्यांचा रस काकांना पाजला, म्हणूनच ते बरे झाले. औषधी वनस्पती कुठली? दाखव बरं. हे बघ, या पात्रात. याच्यातच तो फुलांचा रस होता. तो बाबांना पाजला. थांब, शिवा आणखी फुलं घेऊन येतोय. तो आल्यावर तू स्वतःच बघ. काढलंस त्याचं नाव पुन्हा? कशापायी येतो तो इथे? तो मुलगा नजरेसमोर सुद्धा नको असतो मला. तू सारखी त्याच्याशी बोलायला कशापायी जाते कुणास ठाऊक. आई, अगं या फुलांचा रस काढण्यासाठी शिवानीच मदत केली आम्हाला. मी आणि पद्मा रात्री रानात गेलो होतो. ही वनस्पती तिथूनच आणली. काय म्हणालीस? रात्री कुठं गेला होता? रानात हे औषध शोधायला. रात्रभर आम्ही खोलीत नव्हतो. जगदंबा, एवढं खोटं बोलायला लागलीस तू? स्वतःची बाजू खरी करण्यासाठी काय बी बोलशील आणि त्याच्यावर मी विश्वास ठेवीन असं वाटतंय तुला? मी तुमच्या खोलीत डोकावून बघितलं होतं. तुम्ही दोघी बी खोलीतच झोपला होतात. चला मांडाला सुरुवात करूया. काकू, अगं आम्ही खरंच रात्रभर खोलीत नव्हतो. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही दोघी खोलीतच होतात. आई, अगं बास. भागाबाईवर तुझा राग आहे आणि स्वतःचं खरं करण्यासाठी तू एवढं खोटं बोलायला लागलीस जगदंबा. तू रात्रभर खोलीतच झोपली होतीस. बाहेर जाशील कशी? भागाबाईच्या इधीमुळेच हे बरे झाले, पण त्याच्यावर माझा विश्वास बसू नये म्हणून रात्री बाहेर गेल्याच्या खोट्या गोष्टी सांगतेस ना? आई, असं काहीही नाहीये. आम्ही दोघी खरंच. पुरे. काय बी बोलू नगस. आता तर माझा भागाबाईवर जास्तच विश्वास बसला आहे. मी चालले हाय. मान भरला जातोय तिथे आणि तिच्या इधीमध्ये काही बी अडथळा आणण्याचा प्रयत्न जरी केलास तर गाठ माझ्याशी हाय. लक्षात ठेव. बाबा, मी खरंच बाहेर गेले होते. मी तुम्हाला त्या फुलांचा रस पाजला म्हणून तुम्हाला बरं वाटलं. ते कर्मकांड करून नाही. पण आईला हे पटतच नाहीये. आम्ही रात्री घरी होतो असं का म्हणत असेल ती? तिला भास झाला असेल का? हे बाय, तुझ्या आईचं काय मला ठावं नाही, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जगदंबा. जगदंबा,
शिवा तू आलास? आम्ही तुझीच वाट बघत होतो. जगदंबा, हे बघ, आम्ही फुलं आणली आहेत. पण तुझ्या मनात काय आहे? म्हणजे गावासाठी ह्याचा नेमका कसा उपयोग करायचा आहे तुला? आणि जगदंबा, मुळात एवढी सगळी फुलं आपण कुटणार तरी कशी? माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. यो सुरनरेश, ही गंगाई इथे आहे की हो? म्हणजे घरी जनक बाबा आणि जगदंबा बरोबरच असतील बघा. हीच संधी आहे तुमच्यासाठी. ते द्रव्य आता घेऊन जा की हो त्या जगदंबाकडे आणि द्या त्यांना, आणि त्या जनक बाबांचा जीव वाचवा की हो. आत्ताच जातो. आता जगदंबाला माझ्या जवळ आणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एकदा का मी जगदंबाला वश केलं, मला शिवाला कायमचं लांब करता येईल. जगदंबा, तू आम्हाला सगळ्यांना असं बाहेर का गोळा केलंस? नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? ही एवढी फुलं कुठून आपल्याला याचा रस काढायचा, आणि यासाठी आपण एकच साधन वापरू शकतो. आमच्या घरातला तेलाचा घाणा. बाकी कशानेच हे काम एवढं वेगानं होणार नाही. जगदंबा, तुझं बराबर आहे, पण हा तेलाचा घाण आहे. याच्यात आपण फुलं टाकली नाहीत कधी. बाबा, तुळजाईचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. आपल्याला जशी गावाची काळजी आहे तशी तिलाही आहेच की. आज आपल्याला सगळ्या गावासाठी हा प्रयोग करून बघावाच लागणार. तुझं म्हणणं बराबर आहे. मी आलोच बैल घेऊन. हा, जगदंबा, हे दोघं इथे काय करतायत? मला मदत करायला आलेत. हा, पण ह्याने तर तुझी केवढी थट्टा केली होती. तुझ्याकडे ह्यानी किडे पाठवले होते भेट म्हणून, आठवतंय ना? अरे, ते मी कधीच विसरले. आता इथे दुसरं महत्वाचं काम चालू आहे, त्यासाठी आम्ही एकत्र आलोय. ते जाऊ देत. तुझ्या बाबांची तब्येत बरी नाहीये ना? मी त्यांच्यासाठी औषध घेऊन आलोय. हे काय? हे एवढे बरे झाले? अरे हो, मी तुला सांगणारच होते. बाबा आज सकाळीच बरे झाले. आम्ही काल एका औषधी वनस्पतींची फुलं शोधून काढली. त्याचा रस त्यांना प्यायला दिला, म्हणून त्यांना एकदम उतार पडला. आता सगळ्या गावासाठीही हे औषध तयार करतोय. ही फुलं घाण्यात बारी करून त्याचा रस काढायचा. जगदंबा, आपण ठरवलं होतं, पण मी 2-3 दिवस इथं नव्हतो. मला आत्ता कळलं बैल बी आजारी आहे. आता आता काय करायचं? काका, काही काळजी करू नका. मी आहे ना, मी ओढतो घाणा. नाही नाही, तू कशाला? मी ओढतो घाणा. मलाही मदत करायची.
मुळात आपण ज्यांच्यासाठी हे करतोय त्या गावकऱ्यांना हे पटणार आहे का? त्यांच्या मनातली अंधश्रद्धा आधी दूर केली पाहिजे. हो खरंय, तिथे तर देवीचा मांड सुरू झालाय. जगदंबा, आपल्याला काहीतरी करायला हवं, नाहीतर ती भागाबाई तिकडे काय करेल याचा काही नेम नाहीये. माझा नाईलाज आहे पद्मा. मी काय करू? मांड सुरू असताना भागाबाईला थांबवायला मी जाणार नाही असं वचन दिलंय मी आईला. तू मध्ये पडायची गरज नाही. गावातल्या लोकांना पाहिजे ते विधी करण्यापासून तू अडवणार नाहीस असं वचन दे मला. गावाच्या भल्यासाठी एक वचन तोडलं तर बिघडलं कुठे? नाही, मला गावाची काळजी आहे, पण मी माझा शब्द नाही मोडणार. मी आईला नाही फसवणार. मी भागाबाईच्या विरोधात नाही जाणार. जगदंबा, भागाबाईच्या विरोधात न जाता तुला गावाचे डोळे उघडता आले तर? त्यांच्या मनातली अंधश्रद्धा दूर करता आली तर? पण हे कसं शक्य आहे? हो, जगदंबा म्हणते ते खरंय. हे शक्य होणारच नाहीये. शक्य आहे. मी सांगतोय तसं केलंच तर शक्य आहे. आता मोठी आई यायला तयार झालीये. मोठी आई कोणत्याही क्षणी कुणाला पण झाड म्हणून पकडेल. मोठी आई पकड तुझं झाड. मोठी आई पकड तुझं झाड. हे आई पकड तुझं झाड. झाड धर तुझं आई, झाड धर. मी आले भागाबाई. गावासाठी मी आले. मी आले भागाबाई. हे आहे माझं झाड. जगदंबा, जगदंबापासून ह्याला दूर करण्यासाठी एवढी मोठी योजना आखली, तरी हा पुन्हा तिच्यापाशी आलाच, आणि तेही एवढं मोठं काम करून. नाही, याला सोडून चालणार नाही. याला धडा शिकवायलाच हवा. सामान्य कमकुवत माणूस आहे हा. नुसता एक पाय आपटला, त्याचाही धक्का याला सहन झाला नाही.
हा माझ्या समोर काय टिकणार आहे? अरे अरे लागलं तर नाही ना तुला? नाही, जास्त काही नाही. अरे घाण्यावर डोकं आपटली की तुझं. नाही काका, फक्त तोल गेला एवढंच. नुसतं चालताना तुझा तोल गेलाय तर पुढचं आयुष्य कसं काय सावरणार रे गड्या? जरा बघून चालव. तसा नाजूकच दिसतोयस. शिवा, जनक बाबा, आपल्याला ह्या फुलांचा लवकरात लवकर रस काढून गावातल्या सगळ्या आजारी माणसांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. पद्मा गावात सगळीकडे तेच बघायला गेली आहे. जिथे मांड सुरू आहे तिथे आजारी असलेले लोक आलेले नाही आहेत. तिथे फक्त गावातले निरोगी लोक गेलेले आहेत. आता आपलं समज काम झालंय. घाण्यात फुलं बी घातली आहेत, पण फुलं हलकी आहेत. रस काढायचा असेल तर घाणा जड करायला पाहिजे. घाणा जड झाला तर तो ओढायचा कसा, हा प्रश्न आहेच. काका मी आहे ना, मी ओढतो घाणा. आणि शिवा सुद्धा घाणा ओढायला आहेच की. शिवा आता तोल जाऊन घाण्यावर डोकं आपटला तो. त्या दिवशी कुस्तीच्या आखाड्यातही त्याची शक्ती बघितली मी. तसा नाजूक येतो, त्याची इथे गरजही लागणार नाही आणि उपयोगही होणार नाही. घाणा मी एकट्याने ओढेन, शिवाची गरज नाही. होय, बरोबर आहे तुझं म्हणणं. होऊ दे तुझ्या मनासारखं. बर, मी घाणा जड करतो. असुर नरेश आहे मी, साक्षात महिषासुराचं रूप. 1000 रेड्यांचं बळ आहे माझ्यात. हा घाणा फिरवणं सोडाच, मी माझ्या शक्तीने उखडूनही टाकू शकतो. तुझी सगळी शक्ती लावच महिपती. बघू ना ती किती कामी येते ते. घाणा अजिबात हलत का नाही? हा एवढा जड कसा काय झाला? छे, हे असं होणं शक्यच नाही. हे जगदंबा, काय चाललंय तुझं? हा देवीचा मांड आहे, त्याचा अपमान करतेस? हे भागाबाई, तूच बोलवलंयस मला. झाड धर म्हणालीस ना? हे बघ, धरलं मी झाड. मोठी आई आहे मी, मोठी आई. जगदंबा, तू इथं कशा बाई आलीस? भागाबाईला अडवणार नाहीस असं वचन दिलं होतंस ना तू मला. तरी मध्ये का आलीस तू? जगदंबा इथं फक्त बघायला आली होती. तिला या कुठल्या बी गोष्टीवर विश्वास नव्हता ना?
ती आता कुठल्या बी विधीच्या मध्ये येणार नाही. ती मांड थांबवणार नाही. ती माझ्याच रूपात हा मांड पूर्ण करणार. हे काय घडतंय आज? जगदंबच्या अंगात खरंच कुणी आलंय का? नाही, हे शक्य नाही. मोठी आई अशी कशी कुणाच्या अंगात येईल? दरवेळी मीच अंगात आल्याचं नाटक करते. आज मी काही करायच्या आतच ही घुमायला लागली. हे नाटक करत असेल काय? पण हिचा तर माझ्यावर विश्वास नाही. मग हे नाटक करून मान खरा आहे हे ती का दाखवल? तिची परीक्षाच बघायला पाहिजे. ए जगदंबा, तूच मोठी आई आहेस याची खात्री कशी बाळगायची? हे भागे, तू माझ्यावर संशय घेतेस? माझी परीक्षा घेणार तू?